नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. थोडा आवाज बसलाय आणि परवा ज्योतिबाला गेलेलो, गुलाल वगैरे पाणी बदलले त्यामुळे जरा घसा जाम आहे. मी आज आलोय मौजे वारुगड तालुका मान जिल्हा सातारा भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त 21 एप्रिल 2025 रोजी भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे वारुगड केसरी 2025. या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ वारुगडकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊन नियोजन कसं आहे. पाठीमागे बघू शकता मातीचं रान आहे. फाटी समोरच्या बाजूला आपण बघता खालून गाड्या सुटणार आहेत. थोडं नॉर्मल डाळाचं रान आहे. फाटी मातीचे, पुढच्या बाजूला थांबायला भरपूर जागा आहे. आणि या ठिकाणी अखिल भारतीय मान तालुका संघटना अध्यक्ष अनिकेत पडतरे या ठिकाणी मैदान पाहायला येणार आहेत. ते एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 21 एप्रिलचं वारुगडकरांचं. या तर मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ आहेत वारुगडकर. एकंदरीत जाणून घेऊ 21 एप्रिल ओपन मैदान नियोजन कसं आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता ओपनचं मैदान आहे भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त. तुमचं 12 वाड्या गाव 13 गाव असं म्हणजे एकत्र सगळे येतात. कसं नियोजन आहे 21 एप्रिल ओपन मैदानचं. तिथं आपल्याला सगळं म्हणजे गावानं सहकार्य केलेलं आहे. आणि बंदीनंतर आपली जी पहिली बंदी होती त्यानंतर पहिलंच पर्व आमचं या गावात आधी चालू होतं. आता त्यानंतर आमची पहिली सुरुवात आहे. म्हणजे बंदीच्या अगोदर चालू होतं, बंदीपासून बंद होतं, परंतु पुन्हा एकदा वारुगडकरांनी मनावरती घेतलं आणि आता पहिल्या पर्वातलं मैदान या ठिकाणी 21 एप्रिलला संपन्न होते. बरं, मैदानी अखिल भारतीय बैलगाडी सगळ्याच नियमानुसार. हो, अखिल भारतीय बैलगाडी नियमानुसार. आणि इथे कोणते कोणाला वशिलेबाजी हे कोणाची काही चालणार नाही. पुढे गोष्टीला काय नाही अजिबात काय पाहुणा रावळा काय नाही. मुंबईचा मित्र पाहुणा रावळा घरी इथं नाही. नक्कीच. बरं, पल्ला किती फूट आहे आपला. पल्ला 800 फूट आहे आपला. 800 फूट आणि रान रेवटा आहे. रेवट्याच आहे मित्रांनो, पल्ला 800 फूट आहे. बरं, पुढे थांबायला काय विराड कसलं काय अडचण नाही. पुढं काय सुद्धा अडचण नाही. पुढे सगळे रान म्हणजे मोकळं आणि आपण नांगरणार पण आहे रान सगळं पुढं. त्यामुळे काय पुढे थांबायला आपल्याला काय अडचण नाही. नक्की. बरं, गाडी कमी जास्त आली मैदान बक्षीस रितसर जाणार का. गाडी किती आमच्या अपेक्षेनुसार जरी गाडी नाही आली तर जेवढं बक्षीस ठेवलंय कमिटीने तेवढं पूर्णपणे बक्षीस दिले जाणार. त्यात 1 रुपया कमी. 1 रुपया कमी नाही. कमी त्यात दिलं जाणार. बरं, आपल्याला खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी कॅमेरा. हो, पट्टी कॅमेरा सगळं नियोजन. आपल्याला 3 कॅमेरे खाली सुट्ट्या ठिकाणी 1 आणि वर 2 कॅमेरे, मोठी स्क्रीन, सगळं लाईव्हच्या माध्यमातून आपण युट्यूबला दाखवणार आहे. नक्कीच. बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही मैदाना संदर्भात. बैलगाडी मालकांना की जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आम्हाला आणि आमच्या यात्रा कमिटीला सहकार्य करावं आणि या मैदानाचा लाभ घ्यावा सगळ्यांनी. विनंती. ऑनलाईन नाव नोंदणी कधीपासून चालू आहे. ऑनलाईन नाव नोंदणी आपली 15 तारखेपासून चालू आहे. 15 ते 20 आणि 20 तारखेला आपले लॉट निघणार आहेत संध्याकाळी. मित्रांनो, 15 एप्रिल 2025 पासून 20 एप्रिल 2025 पर्यंत वारुगड ओपन मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी सुरू आहे. तर जे बैलगाडी मालक फाटीवरती वारुगडला पळणार आहेत त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नाव नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ वारुगड यांना सहकार्य करायचंय. अजून काय सांगाल ऑनलाईन नोंदणी संदर्भात आणि मैदान संदर्भात बैलगाडी मालकांना. आता मैदानात कसं आपल्या गावची गाडी पळवणे हे असला प्रकार काही होणार नाही की डायरेक्ट फायनलला पळवली गाडी. काय जे होणार ते रीतसर होणार. 3 फेरे पळवून गावातली गाडी असो कुठली असो रीतसर 3 फेरे पळवून आपण मैदान संपन्न करणार आहे. त्यामुळे पूर्णपणे पारदर्शक मैदान होणार आहे इथे. नक्कीच. आणि मित्रांनो, वारुगडचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणलं तर भैरवनाथाचं मंदिर आहे आणि यात्रा भरपूर प्रमाणात मोठी यात्रा असते. 20 तारखेलाच यात्रा चालू होते.
21ला मैदान आहे आणि 5 दिवसाची यात्रा असते इथं. एक जुनं पारंपरिक ठिकाण किंवा हे ऐतिहासिक याच्या इतिहासामध्ये नोंद आहे असं हे वारुगड. आणि या वारुगडचा येते 21 तारखेला वारुगडमध्ये ओपनचं भव्य दिव्य मैदान संपन्न होते. तर माझे पुन्हा एकदा बैलगाडी मालकांना विनंती राहील, जे बैलगाडी मालक ओपनचं राहण्याला पळणार आहेत इथं वारुगडला त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करायचं. रामकृष्ण काय सांगाल आता हे तुमचं यात्रा किती वर्षापासून भरते? यात्रेला काय आपण सांगू शकत नाही किती वर्षाची, म्हणजे त्याला अमर्यादित अमर्यादित. नक्कीच. मित्रांनो बघा, वय किती आहे तुमचं? आता वय 61 आहे. 61 वय. म्हणजे यांना सुद्धा आठवण माहित नाही यात्रा कधी बसून भरते, एवढं जुनं हे क्षेत्र आहे. बरं, 21 तारखेला आपलं मैदान आहे. हा, जुनी परंपरा तुमची चालू होती वारुगडची, परंतु बंदीमध्ये बंद झाली. पुन्हा एकदा आता नव्यानं सुरुवात होत आहे. कसं नियोजन होईल काय सांगाल बैलगाडी मला? ही पहिलं आमचं मैदान बंद पडलं, त्यानंतर आमची पाडव्याची मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये आम्ही ही मैदान भरवायचं असं ठरवलं. बर, त्याप्रमाणे आम्ही मैदानाला सगळं आमच्या जी नियोजक मंडळी आहे ग्रामस्थ त्यांना सहकार्य करून, बैलगाडीवाल्यांनी सहकार्य करून, किंवा आम्ही जी बाहेर मंडळी बोलावली त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य करून ही बैलगाडी अड्डा यशस्वी पार पाडला पाहिजे हीच आम्ही भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो. बरं. आपलं मैदान रितसर पारदर्शक ओळख वशीला चालणार आहे? अजिबात नाही, ओळख वशीला काय चालणार नाही. कोणाची गाडी मध्ये आली काय आली ती गाव अजिबात यात्रा कमिटी मध्ये कोणाला वसूल होऊन देणार नाही. सगळं काय रितसर होणार. सगळं बक्षीस रितसर दिलं जाणार? बक्षीस सगळं रितसर दिलं जाणार. बरं, जाता बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही? जाता आता काय सांगणार, आपलं सर्वांनी सहभाग व्हायचं वारुगड यात्रा कमिटीचं असं म्हणणं आहे. सगळ्यांनी सहकार्य करून वारुगड यात्रा कमिटीला सहकार्य करावं हीच आमची ग्रामस्थाची नम्र विनंती आहे. नक्कीच. तर पुन्हा एकदा जाता बैलगाडी मालकांना विनंती, लवकरात लवकर वारुगड ओपन मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ वारुगड यांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावाने चांगले, भैरवाच्या नावाने चांगले.